नमस्कार, वर्षाच रेसिपीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुमचे मनापासून स्वागत करते। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी दह्याची आंबट गोड अशी कोशिंबीर। तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही कोशिंबीर तयार केलेली आहे। कशी तयार केली हे पाहूया। ही कोशिंबीर तयार करण्यासाठी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे। यामध्ये मी बारीक कापून घेतलेला कांदा घातलेला आहे। तर एक वाटी बारीक कापून घेतलेला कांदा, एक वाटी बारीक कापून घेतलेली काकडी घेतलेली आहे। त्याचबरोबर इथं एक वाटी बारीक कापून घेतलेला टोमॅटो घेतलेला आहे। एक वाटी बारीक कापून घेतलेली पत्तागोबी किंवा पानगोबी। त्याचबरोबर इथं आता मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या एकदम बारीक आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत। आणि आता ह्या हिरव्या मिरच्या यामध्ये मी घालणार आहे। जर घरामध्ये लहान मुलं असतील तर हिरवी मिरची टाळा आणि त्या ठिकाणी थोडीशी लाल चटणी वापरली तरीही चालते। आता या कोशिंबीरला थोडीशी गोडसर चव येण्यासाठी मी इथं 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे। तर आपण मुळातच आंबट गोड अशी दह्याची कोशिंबीर तयार करत आहोत। साखर बहुतेक ठिकाणी घालत नाहीत, पण मी साखर घालते, त्यामुळे कोशिंबीरला खूप छान अशी चव येते। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने हे बारीक कापून घेतलेले सर्व पदार्थ एकत्र करून घेतले तर दही घातल्यानंतर दही जास्त पातळ होत नाही। त्या टायमाला दही घातल्यानंतर कोशिंबीर घट्टसर अशी राहते। तर पूर्ण पदार्थ आता मिक्स करून झालेले आहेत आणि यामध्ये मी सुरुवातीला 200 ग्राम एवढं दही घालत आहे। तर दह्याचा 1 पॅक मी इथं वापरलेला आहे आणि नंतर 1 पॅक मी इथं वापरणार आहे। तर साधारणपणे 400 ग्राम इथं मला दही एवढ्या कोशिंबीरसाठी लागलेला आहे। आणि आता 1 पॅक दही सोडलेले, तर आता मी हे पूर्ण यामध्ये मिक्स करून घेते। बहुतेक ठिकाणी एवढ्यापर्यंतच आपली कोशिंबीर तयार करतात आणि मग ती खातात। तर मी इथं या कोशिंबीरला फोडणी घालणार आहे, कारण फोडणी घातल्यामुळे कोशिंबीरला अप्रतिम अशी चव येते। आणि फोडणीसाठी इथं मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, साधारणपणे 2 ते 3 पोह्याचे चमचे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत। आणि आता ही फोडणी चांगली तडतडल्यानंतर मी या कोशिंबीरवर घालत आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी कडकडीत फोडणी मी या कोशिंबीरवर घातलेली आहे। नंतर यावरून आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। आता हे सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीने जर आपण कोशिंबीर केली तर खूप छान अशी चवीला लागते आणि एकदम मस्त अशी दाटसर अशी ही कोशिंबीर बनते। आता यावरून आपण घालूयात बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीर घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि ही कोशिंबीर आपल्याला ज्या वेळेस खायची आहे किंवा ज्या वेळेस आपल्याला ताटामध्ये घ्यायची आहे त्यावेळेस आपण उरलेला बाकीचा 1 दह्याचा पॅक घालणार आहोत। तर बघा, मी दुसरा दह्याचा पॅक या कोशिंबीरमध्ये घातलेला आहे आणि एकदम मस्त कलर आलेला आहे। कोशिंबीरचा कलर अजिबात बदललेला नाही, मस्त पांढरी शुभ्र अशी ही कोशिंबीर इथं झालेली आहे। मधील टोमॅटो, कांद्याचा, हिरवी मिरची, कोथिंबीरचा कलर सुद्धा अप्रतिम असा दिसत आहे आणि एकदम मस्त दाटसर अशी ही कोशिंबीर इथं तयार झालेली आहे। अशा पद्धतीने जर आपण दह्याची कोशिंबीर केली तर दही अजिबात पातळ होत नाही आणि कोशिंबीरचा स्वाद किंवा चव सुद्धा अजिबात बिघडत नाही। यामध्ये आपण चवीसाठी किंवा अजून चांगली चव येण्यासाठी थोडीशी जिरेपूड वापरू शकता। मी सुद्धा इथं जिरेपूड वापरलेली आहे, पण शेवटी गार्निशिंगसाठी ही जिरेपूड इथं मी वापरत आहे। तर उन्हाळ्यामध्येच नाही तर लग्न समारंभामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार होणारी अशा पद्धतीची कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा। बाय बाय।